नमस्कार, बदलापूर वॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। शिरगाव येथे सध्या आपण आहोत आणि आपण जर पाहिलं तर आई गावदेवी मंदिर व श्री महादेवेश्वर मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो मोठ्या थाटामाटात उत्साहात भक्तिभावाने जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे। आणि या सोहळ्याला आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे उपस्थित आलेले आहेत। त्यांनी या ठिकाणी मनोभावे दर्शन घेतलेलं आहे। काही मनोभावे दर्शन घेतलेलं आहे, काय सांगाल एकंदरीत? आई गावदेवी आणि माधवेश्वर मंदिराचा आज इथे प्राणप्रतिष्ठा सोहळा होता। खूप छान आणि भव्य असं मंदिर इथे यावेळेस उभारण्यात आले आहे शिरगाव वाजपेयी येथे। मी आई गावदेवी चरणी प्रार्थना करेन की तूच तुझ्या हाताने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार तर करून घेतलेलाच आहेस, पण आता रस्ता हवा आहे इथे, कारण काही यायला रस्ता नाहीये। मी बघितलं, लाईट व्यवस्था नाहीये। पण मला माहितीये जर आपण माणसांनी ठरवलं आणि देवानी आपल्याला साथ दिली तर कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये। मी मंदिर प्रशासनाला सांगितलं की आपण ह्या गोष्टीचं माझ्याकडे लेखी निवेदन द्या, नक्कीच आपण लवकरात लवकर त्या रस्त्याची सोय आणि लाईटची व्यवस्था इथे आपण करून देऊ। कारण काय, कुठल्याही धार्मिक स्थळाला जर आपण प्राधान्य दिलं नाही तर कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं? तर आज मी आई गावदेवी चरणी, आई शीतला माता आणि माधवेश्वरच्या चरणी प्रार्थना करेन की ह्या सगळ्या ग्रामस्थांना चांगली सुख समृद्धी आणि भरभराट दे आणि चांगलं दीर्घायुष्य दे, एवढंच आजची इथे मागणं करते मी। मॅडम, आपणही मनोभावे दर्शन घेतलेलं आहे, काय सांगाल? इथे आल्याच्या नंतर कसं आलं? खरोखर इथे खूप छान असं मंदिराची स्थापना केलेली आहे, जीर्णोद्धार केलेला आहे। आता सांगितल्याप्रमाणे इथे खूप छान मंदिर आहे, पण येण्यासाठीचा रस्ता नाही आणि लाईटची व्यवस्था थोडी अपूर्ण आहे। तर ती आता आपल्या नगराध्यक्ष मॅडमने सांगितलेलंच आहे की ती सोय ते करून देणारच आहेत आणि नक्कीच त्यांचा शब्द त्या पूर्ण करणार आहेत। त्यासाठी जो काही अर्ज द्यायचा आहे तोही आपले ग्रामस्थ इथले त्यांना देणारच आहेत। आणि इथे माधवेश्वर मंदिरात आणि गावदेवी आईला मी हीच प्रार्थना करेन की या ग्रामस्थांना खरंच दीर्घायुष्य दे, आरोग्य दे आणि त्यांच्या सगळ्या इच्छा तू मनोभावे पूर्ण कर। सर, कशा प्रकारे आजचा उत्सव झालेला आहे आणि कशा प्रकारे आनंद होतो? अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर येत आहेत, दर्शन घेत आहेत। आजचा उत्सव हा पूर्ण आमचे ग्रामस्थ मंडळांतर्फे हा जो कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये 3 दिवस हा कार्यक्रम चाललेला होता। 3 दिवसात 3 दिवस उत्साहात पार पडलेला आहे। आणि आज जसे रुचिता मॅडम म्हटले, नगराध्यक्ष मॅडम म्हटले आम्हाला की या रस्त्याचं जे आम्ही हे करणार आहेत, अर्ज द्या आणि हे करणार, आम्ही तत्पर आमच्या कमिटी मेंबर्स हे त्यांना अर्ज देऊन या रस्त्याचं कामासाठी जेवढ्या लवकरात लवकर करता येईल आणि जे पुनर्कालीन महादेवेश्वर मंदिर आणि आई गावदेवी मंदिर आहे हे आमचे सर्व ग्रामस्थ मंडळांनी म्हणजे सर्व सुख दुःख न बघता सर्व पैसा सर्व करून हे जे मंदिर उभारलं केलंय त्याच्यासाठी मी सर्व ग्रामस्थांचा मनपूर्वक आभारी मानतो। सर, कसा आनंद होतोय? इतक्या वर्षांची प्रतीक्षा संपलेली आहे। सर बघा, आता 2 वर्ष आम्हाला हे मंदिर बनवायला लागला। ॲक्च्युली आमच्याकडे काही नसताना आमच्या उमेश भोसले आमचा सचिव यांनी जो प्रयत्न केला की नाही आपण करूया, आपण करणार आणि होईल, या आशेवरती आम्ही मंदिर जीर्णोद्धार सुरू केला आणि आज ही भव्य मंदिर आम्ही उभा केलेला आहे। ग्रामस्थांचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे ही वास्तू निर्माण झालेली आहे। बस एवढं बोलतो। सर, कसा आनंद होतोय? आनंद तर खूपच होत आहे, कारण की मंदिराची 2 वर्षापूर्वी अवस्था खूप बिकट होती, खूप गळत होतं मंदिर। पण मी मनात निश्चय केला होता की मंदिर बनवायचंच, काही झालं तरी सपोर्ट असो गावाचा या नसो। पण गावातली सर्व तरुण मंडळी, सर्व ज्येष्ठ, सर्व मंडळींनी मला सपोर्ट केला आणि तुमच्या पुढे भव्य दिव्य मंदिर उभं आहे। नक्कीच आपण पाहिलं भव्य दिव्य आपण बघू शकतो। मंदिराच्या या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे। शिरगाव येथील आपण बघू शकतो आई गावदेवी व श्री महादेवेश्वर मंदिराचा आज जीर्णोद्धार झालेला आहे। आणि मागील अनेक खरं तर हे प्राचीन मंदिर होतं, परंतु येथे या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, प्राणप्रतिष्ठा अगदी भव्य दिव्य स्वरूपात व्हावी अशी मागणी होती। आणि आता आपण बघू शकतो खऱ्या अर्थाने ही ग्रामस्थांची मागणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि भव्य दिव्य हे स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात दुरून आलेले आहेत, पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि सगळ्यांसाठी या ठिकाणी बघू शकतो महामंडळाची ही प्रसादाची ही व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भजनही ठेवण्यात आलेलं आहे।